थंडीच्या दिवसामध्ये ब्रोकोलीची भाजी भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये विकायला येते, तीही फ्रेश. तर या ब्रोकोलीच्या भाजीमध्ये ना भरपूर सारे विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात असं बोलतात. त्यामुळे ब्रोकोलीची भाजी खायला खूप चांगली असते. आता याला मी गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून भिजायला ठेवलं, म्हणजे त्याच्यावरची काही डस्ट वगैरे लागलेली असते ती निघून जाते. 2 बटाटे त्याच्यावरचे सालं काढून मस्त उभे चिरून घेतले. त्यानंतर चिरलेला आहे कांदा. कांदा चिरून झाल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी धण्याची पावडर करून घेतलेली आणि त्याच भांड्यामध्ये मी पुन्हा मिरची आणि लसूण जाडसर वाटून घेतलं आहे. आता कढईमध्ये मी तेल घातलं आहे. तेल गरम झाल्याच्यानंतर बटाटा टाकला आहे. बटाटा थोडासा फ्राय करून घेतला आणि नंतर ब्रोकोली टाकली. ब्रोकोलीला देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये एक 3-4 मिनटापर्यंत परतवून झालं की लगेच काढून घ्यायचं. आता पुन्हा एकदा मी कढईमध्ये तेल टाकले पळीभर, नंतर चिरलेला कांदा टाकला आहे. कांद्याला थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचं. कांदा बघा मस्त गोल्डन कलरचा झाला आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यातून आपण तयार केलेली मिरची आणि लसणाची पेस्ट टाकायची आणि मस्त परतवून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची, 1 टेबलस्पून धना पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला टाकायचा आणि यालाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. ब्रोकोलीची भाजी याच्यामध्ये ॲड करायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळं मिक्स करायचं. भाजी मिक्स करून झाल्याच्या नंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायची. 2 मिनटानंतर झाकण काढायचं आणि त्याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो टाकायचा. तर टोमॅटो या भाजीमध्ये जास्त गाळ झालेला चांगला लागत नाही, म्हणून थोडीशी भाजी शिजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं. पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक 4 ते 5 मिनटाची वाफ काढून घ्यायची, कारण या भाजीला शिजायला जास्त वेळ लागणार नाही. अगोदर आपण बटाटा आणि ब्रोकोली परतवून घेतली होती, त्याच्यामुळे ती थोडीशी शिजली होती, त्यामुळे याला आता जास्त वेळ लागला नाही शिजण्यासाठी. तर बघा बटाटा पण मस्त शिजला आहे आणि ब्रोकोली देखील छान. आता इथे मी चपात्या लगेच तयार करून घेतल्यात, कारण मिस्टरांना टिफिनसाठी मी भाजी आणि चपाती देणार आहे. भरपूर सारे विटॅमिन्स, प्रोटीन आणि मिनरल्सनी भरलेली ही अतिशय अप्रतिम अशी भाजी तयार झाली. तर बहुगुणी भाजी तुम्हीही बनवून बघा. आजच तुम्ही ब्रोकोली घेऊन या आणि हप्त्यातून एकदा तरी ब्रोकोली खात जा. भरपूर सारे याचे गुणधर्म आहेत. तर व्हिडिओ आवडला